पार्वती, तू माझ्याशी विवाह करण्यासाठी, मला प्राप्त करण्यासाठी जी कठोर साधना केलीस, जे अपार कष्ट घेतलेस, त्याची मला कल्पना आहे. आता ह्या पुढे तुला सुखात ठेवण्याचे दायित्व माझे आहे. स्वामी, आपण माझ्या सोबत आहात हेच माझ्यासाठी सुख. या व्यतिरिक्त मला आणखी काही नको. पार्वती, मी तुझ्या बरोबरच आहे. खरं तर मी तुझ्या शिवाय अपूर्ण आहे. राजवाड्यातील सुख सोडून तू इथे कैलासात आलीस, पण इथला आनंद वेगळा आहे. तुझी सुखी संसाराची स्वप्न असतील, पण माझी काही तत्व आहेत जी तुला समजून घ्यावी लागतील. ती मी इथे येण्याआधीच स्वीकारली आहेत. मला ठाऊक आहे, पण भविष्यात असेही प्रसंग येतील की तेव्हा तुला असं वाटू शकेल की आपला हा संसार असा का आहे. म्हणून मी तुला सांगतोय. याबद्दल आत्ता बोलणे आवश्यक आहे का? होय, कारण त्रिलोकाचा संसार करता करता आपल्याला आपला संसार करायचा आहे. आपण सांगावे स्वामी, मी ध्यानपूर्वक ऐकेन. पार्वती, ह्या धरित्रीवर आकाशाचे छत करून मी राहतो. हेच माझे भोजन कक्ष, हेच माझे शयन कक्ष आणि हेच माझे ध्यानगृह आहे. तेव्हा आपल्या संसारासाठी वेगळ्या वास्तूची तू अपेक्षा करू नये. स्वामी, माझ्यासाठीही हाच संसार आहे. आजवर माझ्या बरोबर नंदी, गण, भूत, प्रेत हे राहत आले आहेत आणि ह्या पुढेही ते माझ्या बरोबर असतील. मी त्यांचा कधीही त्याग करू शकत नाही, कारण माझे शिवत्व त्यांच्याशी जोडले गेले आहे. पार्वती, तुला ह्याची कल्पना असावी म्हणून मी सांगितलं. मी त्यांचाही सांभाळ करेन, निश्चिंत असावे. पार्वती, तुला असं वाटेल की मी तुझ्यावर अटी, नियम लादतो आहे. नाही स्वामी, मी असा विचारही करणार नाही. मात्र मी तुम्हाला प्राप्त जरी केले असले तरी मला अनेक प्रश्न पडले आहेत. त्याची उत्तरे आपण त्या त्या प्रसंगी द्यावीत असे मला वाटते. होय, आणि एवढंच नाही तर ह्या ब्रह्मांडाच्या गर्भात जी अनंत गूढ सत्य आहेत त्याची मी तुला उकल करून सांगेन. मला ह्याची जाणीव आहे स्वामी की माझी साधना अजूनही पूर्ण झालेली नाही. पार्वती, मला काय अपेक्षित आहे हे मी तुला सांगितलं. आता तुला माझ्याकडून काय अपेक्षा आहे हे तू मला सांग. हो, बरे झाले तुम्हीच विचारलेत. मी तुम्हाला सांगणारच होते. मला तुझी इच्छा जाणून घ्यायची आहे. स्वामी, मला तुमच्याकडून एक वचन हवे आहे की माझे स्थान तुम्ही कधीही कुणालाही देणार नाहीत. मी वचन देतो की मी तुझे स्थान कोणालाही देणार नाही. ह्यापेक्षा अधिक मला काहीही नको. पार्वती, कैलासाच्या ह्या रम्य परिसरात आपण आजची ही रात्र व्यतीत करूया.
नारायण. श्री महादेव आणि श्री पार्वती देवी हे कैलासात आले होते. श्री महादेव आणि श्री पार्वती देवींचे मिलन हे होणारच होते, कारण ते शिव आणि शक्तीचे मिलन होते. सर्व सृष्टी ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होती, तो क्षण आता आला होता. श्री महादेव आणि श्री पार्वती देवी यांचा विवाह झाला होता. सारी सृष्टी जणू चैतन्याने न्हावून निघाली होती. सर्वत्र प्रसन्नता होती, चैतन्य होते, आनंद होता. शिव आणि शक्तीचे मिलन झाले. श्री पार्वती देवींना जे साध्य करायचे होते ते त्यांनी साध्य केले होते. हा विवाह झाला. श्री पार्वती देवी आणि श्री महादेव यांचा विवाह होणं हे परमनियतीनेच लिहिले होते. आणि त्याच परमनियतीने हेही लिहिले होते की श्री गंगा देवी यांचे भवितव्य श्री महादेवांशी जोडले गेले आहे. किती दिवस वाट बघत बसल्या असतील त्या गंगा देवी. त्यांचं महादेवांसंग असणं जुडलं जाणार आहे हे त्या महाराजांनी सांगितलं होतं त्यासनी. तर अजून किती दिवस वाट बघत बसणार. आता हे बी महादेवासनीच ठाव असणार. अरे पर म्या काय म्हणतो, आता कशा पाहिजे विचार करायचा. आता देवांचं लगीन झालं या, आणि पार्वती दिवसनी ही समजा ठाव असताना महादेव त्यासनी माघारी बोलवतील होय. का नाही. रंगा, जी महाराज. तुला काही विचारायचं आहे का? नाही, चूक झाली जी. उग तुमच्या आख्यानामध्ये बोललो. अरे तसं नाही, काही शंका असेल तर विचार. नाही नाही. बर, तर आपण कुठे होतो? गंगा देवींच्या मनातलं दुखणं सांगत होता जी. हो, नारायण नारायण. तर श्री गंगा देवींच्या मनात नेमके काय सुरू होते हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. मी तुझ्यावर प्रसन्न आहे गिरिजे. मी तुझ्याशी विवाह करेन. माझी बहीण पर्वतराज हिमावन आणि मेनावती यांची कन्या पार्वती. तिने जी खडतर अशी साधना केली त्यामुळेच महादेव तिच्यावर प्रसन्न झाले आणि तिचा विवाह झाला. पण मला ते का शक्य झाले नाही? देवी. सूर्यदेव, तुम्ही कधी आलात? देवी, तुम्ही तुमच्या विचारांमध्ये इतक्या गडून गेला होतात की मी आलोय हे तुम्हाला कळलं देखील नाही. देवी, तुमच्यामुळे हा स्वर्गलोक पुन्हा पवित्र झाला. आणि तसे असतानाही तुम्ही अशा खिन्न दिसत आहात. तुम्हाला काही समस्या तर नाही ना देवी? आणि असेलही तरी माझ्या समस्येचं निराकरण कसं होणार? मी समजलो नाही. सूर्यदेव, माझ्या मनात केवळ इतकीच इच्छा होती की महादेवांशी माझा विवाह व्हावा, आणि तसे झाले नाही. ते शल्य अजूनही आहे माझ्या मनात. देवी, तुम्ही कदाचित हे विसरता आहात की महादेवांनीच तुम्हाला हा वर दिला आहे की तुम्ही सदैव पवित्र असाल. हो,
पण त्यांच्याशी माझे भवितव्य जोडले जाणार आहे त्याचं काय सूर्यदेव? तसं तर अजून काहीच घडलं नाही. देवी, पार्वती देवींशी महादेवांचा विवाह आता झाला आहे. त्यामुळे आता तुम्ही तुमचा हा हट्ट सोडून द्यावा, कारण आता हे साध्य होणार नाही. श्री महादेवांचा आणि पार्वतीचा विवाह झाला हे सत्य आहे, मलाही ते कळालं आहे. पण त्यामुळे माझ्या भावना कशा कमी होतील? देवी, ज्या शिवशक्तीच्या मिलनासाठी ही संपूर्ण सृष्टी आतुर होती, ते मिलन आता पार्वती देवीच्या रूपाने झालं आहे. हो, आणि मला ते करणं शक्य झालं नाही म्हणून वाईट वाटणं स्वाभाविकच आहे, हो ना? नारायण नारायण. देवी गंगा या जरी स्वर्गलोकी असल्या तरी त्यांचे भवितव्य हे श्री महादेवांशी जोडले गेले आहे यावर त्यांचा ठाम विश्वास होता. आणि त्यांचे मन मात्र भूतलाकडे लागले होते. पुन्हा भूतलावर जाण्याची त्यांना ओढ लागली होती. देवी गंगा यांच्या मनात श्री महादेवांशी विवाह करण्याचे होते. त्यांचे त्यांच्यावर प्रेम होते. पण आता तर श्री महादेवांचा विवाह झाला होता आणि हे देवी गंगांना कळले होते. तरीही हा हट्ट का? देवी, काही गोष्टी घडण्यामागे विधात्याचं निराळं प्रयोजन असतं. जसं देवी गंगा यांच्याशी ते जोडलं गेलं होतं. गंगा देवी या पवित्र आहेत. मनुष्याची सर्व पापे त्यांच्या स्पर्शाने नष्ट होतात असे अलौकिक सामर्थ्य त्यांच्याकडे आहे. सर्व भक्तांच्या पापांना नष्ट करूनही त्या पवित्रच राहतात, कारण तसा त्यांना वर मिळाला आहे. तिन्ही लोकांना पवित्र करणारी अशी त्यांची ख्याती आहे. असेलही, पण त्याने त्यांचा आग्रह आणि हट्ट सोडणं आवश्यक होतं असं मला वाटतं. आणि मला खात्री आहे की असंच पार्वती देवींना देखील वाटलं असणार. पण म्हासा, तुला असं का वाटतं? कोणत्याही विवाहित स्त्रीच्या मनात हे असणार की तिचे पती, तिचे आराध्य हे केवळ आणि केवळ तिचेच असावे. कोणत्याही स्त्रीच्या मनात ही भावना येणं स्वाभाविक आहे. होय देवी, परंतु विधात्याच्या मनातील प्रयोजन हे सहसा त्या क्षणी जाणवत नाही. त्यामागे उदात्त हेतू असतो. या सृष्टीचा कार्यकारण भाव त्याच्याशी जोडला गेलेला असतो. देवी गंगा यांच्या भूतलावरच्या अवतरण्यामागेही असेच प्रयोजन होते माते. आणि देवी, श्री महादेवांवर श्री गंगा देवींचे प्रेम होते, यात त्यांची काय चूक? आपल्याला हे प्राप्त करता येणार नाही हे ठाऊक असूनही त्याचा हट्ट धरणं हे माझ्या दृष्टीने चुकीचं आहे. आणि म्हणून त्यांनी दुःखामध्ये राहायचं होय? त्यांचं प्रेम होतं महादेवांवर आणि त्यामध्ये त्यांची काय बी चूक नाही. देवा, बाणाईच्या डोळ्यातून अश्रुधारा, याचा अर्थ तिच्या मनात खोलवर ही गोष्ट भिडली असणार. या आधीच्या एका जन्मात गंगेच्या रूपात तिने जन्म घेतला होता. हे सारं काय चाललं आहे?
काय अर्थ घ्यायचा याचा? म्हणजे देवा, बानूला ते कळलं असावं की काय? नारायण नारायण. हे सारं काय चाललं आहे हे मला कळेल का? गंगेबद्दल कळल्यामुळे बानू भाऊक झाली असावी. यात तिने भाऊक होण्यासारखं काय आहे? बानू, तुझ्या डोळ्यात हे अश्रू का आले असावेत असा इथे सर्व उपस्थितांना प्रश्न पडला आहे. ते का होत आहे हे मला बी ठाव नाही, पण काकूनच ठाव. वाईट वाटलं. गंगा देवींच्या संगतीनं कुणी बी नाही याचं लय वाईट वाटलं. स्वाभाविक आहे, तुला तसं वाटणं स्वाभाविकच आहे. म्हाळसाताई, तुम्ही असं कशापायी म्हणतायचा हे कळतंय आम्हाला, पण माझं बी हेच म्हणणं आहे तर त्यांचं ह्याच्यात काही बी चुकलेलं नाही. त्यांचं प्रेम होतं महादेवांवर. त्यांना महादेवांसंग लगीन करायचं होतं, पण ते काही झालं नाही. पण म्हणून त्या चुकीच्या नाही होत म्हाळसाताई. तुला काय वाटतं हे जाणून घेण्याची इथे कोणालाही इच्छा नाही असं मला वाटतं. आणि आख्यानात पुढे काय होणार आहे हे ऐकण्याची मला उत्सुकता आहे. ती तर मला बी आहे की, आणि म्हणूनच मी अगोदरच महाराज असती म्हणलं आहे का माझ्या पायी आख्यान थांबलं आहे. माझं चुकलं. मला यात वेळ घालवायचा नाही. पण म्हाळसा, बानू अशी भाऊक का झाली हा प्रश्न तुला नाही पडत? पडला तरी त्याने अंतिम सत्य थोडीच कळणार आहे. बानूला काय वाटतं यापेक्षा गंगादेवींनी मला जे सांगितलं ते जाणून घेण्यात मला जास्त उत्सुकता आहे. कदाचित ते बानूशी निगडीत असेल असं नाही वाटत तुला?